सिन्नर तालुक्यातील पांढुर्डी चौफुली येथे जिल्हा परिषद सदस्या सिम्मतिनी कोकाटेच आक्रमक झाल्यात। त्यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्धी विरोधात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। शिवडा ते पांढुर्डी या रस्त्यावर दुरावस्थेविरोधामध्ये आमदार कन्या सिम्मतिनी कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवडा आणि परिसरातील शेतकऱ्यांचे समृद्धीच्या अधिकाऱ्यांविरोधात आणि बांधकाम विभागाच्या विरोधामध्ये सिन्नर घोटी महामार्गावर पांढुर्डी चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं। यामुळे महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। समृद्धीसाठी वापरण्यात येणाऱ्या अवजड वाहनांची नेहमीच शिवडा पांढुर्डी रस्त्याने ये-जा असते। त्यामुळे समृद्धीलगतच्या शिवडा पांढुर्डी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। या रस्त्यामुळे अनेकदा अपघात होऊन काहींना आपला जीव गमवावा लागलाय। परिसरातील शेतकऱ्यांनी समृद्धीच्या अधिकाऱ्यांना आणि बांधकाम विभागाला वेळोवेळी रस्ता दुरुस्त करा असं सांगूनही अधिकारी वर्ग आणि बांधकाम विभाग याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतोय असं आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। समृद्धीच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिलं तरच रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात येईल अशी भूमिका सिम्मतिनी कोकाटे यांनी घेतली आहे। जवळजवळ 500 ते 600 आंदोलनकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित होते। यावेळी समृद्धीच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय। जेव्हा अधिकाऱ्यांनी रस्ता तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त करून देतो असं आश्वासन दिलं तेव्हा आंदोलन मागे घेण्यात आलंय। या आंदोलनावर सिन्नरचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख तसेच सिन्नर पोलीस स्टेशनचे कर्मचारी लक्ष ठेवून होते। रस्ता दुरुस्त केला नाही तर परत यापेक्षाही मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। हायवेचं जे काम चालू होतं त्यांनी जे तालुक्यातले रस्ते वापरले होते त्या रस्त्यांची डागडुजी करून परत ते डांबरीकरण करून द्यायचं त्यांनी आम्हाला कमिटमेंट केली होती। त्या भरोशावर त्यांनी मटेरियल व्हायची त्यांना आम्ही परमिशन दिलेली होती, PWDने परमिशन दिलेली होती। मात्र आता 4-5 वर्ष उलटून गेले तरीसुद्धा रस्त्यांची इतकी बिकट परिस्थिती असताना समृद्धीचे जे काही कॉन्ट्रॅक्टर आहे ते अजिबात त्या गोष्टीला गांभीर्याने घेत नाही। अनेक वेळा लोकप्रतिनिधींनी मीटिंग घेतल्या, शेतकऱ्यांनी मीटिंग घेतल्या, अनेक वेळा कंपनीकडनं कमिटमेंट दिले गेले पण कोणत्याही प्रकारची कारवाई त्याच्यावर होत नाही। अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले, भरपूर लोकांचे प्राण त्यांना गमवावे लागले या रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे। त्याच्यामुळे खरं तर आज हे आंदोलन जे इथे पांढुर्डीमध्ये तीव्र प्रमाणात सुरू झालेलं आहे त्या सगळ्याचंच कारण आहे। अजूनही समृद्धीचे जे काही कॉन्ट्रॅक्टर आहे, ठेकेदार आहे त्यांच्याकडनं रस्ता करून द्यायची कमिटमेंट मिळत नाही आणि त्याच्यामुळे खरं तर जोपर्यंत आम्हाला कमिटमेंट मिळत नाही लेखी स्वरूपामध्ये आणि तात्काळ खड्डे बुजवायचं काम सुरू होत नाही तोपर्यंत हे आंदोलन हे शेतकरी आणि ग्रामस्थ बंद करणार नाही। बोललोय तो समृद्धीने तो रस्ता वापरलेला नाही आहे त्याच्यामुळे तो त्यांचा काही विषय नाही आहे। मात्र PWDशी त्या संदर्भात बोलणं झालेलं आहे। ते आजच मशिनरी आणून त्याचे जे काही खड्डे असतील ते बुजवणार आहे। आम्हालाही जाणीव आहे पावसाळ्यामध्ये डांबर प्लांट बंद असतात त्याच्यामुळे डांबरीकरण आता होऊ शकत नाही। मात्र भविष्याच्या काळामध्ये आम्हाला पावसाळा संपल्यानंतर समृद्धीचे जे काही ठेकेदार आहेत त्यांच्याकडनं लेखी स्वरूपात PWDला, MSRDCला आणि आमच्या ग्रामपंचायतींना त्यांच्या लेखी स्वरूपात पत्र हवं आहे की ते आम्हाला पावसाळ्यानंतर हे रस्ते डांबरीकरण करू देतात। पांढुर्डी शिवडा रस्ता प्राधान्याने आहे, त्याचबरोबर तालुक्यातले जे काही उर्वरित रस्ते जे त्यांनी वापरलेले आहे आणि त्यांना आजच्या घडीला चालण्याची परिस्थिती नाही अशा सगळ्याच रस्त्यांच्या बाबतीत माझं देखील आंदोलन आहे आणि प्रामुख्याने शेतकरी जे सगळे बसलेले आहे हे पांढुर्डी शिवडा रस्त्याचे सगळे लोक आहेत। पांढुर्डीतले ग्रामस्थ आहे, शिवड्यातले आहे, बोरकिंडमधले आहे जे रेग्युलर पद्धतीने हे रस्ते वापरतात। तिथं शाळेकरी मुलं आमचा तांबाट्याच्या सीझनला पूर्ण वाहतुकी या रस्त्याने असती। तसेच याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही शासनाचं, न PWD खातं बघतंय न कोणी बघतं, सत्ताधारी बघताय ना समृद्धीचे। पूर्ण समृद्धीकडे गेलं समृद्धी म्हणतंय की PWDवाले करणार आणि PWDवाले समृद्धीवर ढकलत आहे। त्यामुळं आम्हाला पर्यायाने दुसरा रस्ताच नाही। मग आम्ही वेळोवेळी निवेदनं दिले, सर्व केलं तरी कोणीची कारवाई झाली नाही। त्यामुळे आम्ही आज आंदोलनाचा निर्णय घेतला व आंदोलन केलं। तसेच आमच्या इथं पंचकृषीत 3 मृत्यू झालेले आहे त्याला पूर्णपणे जबाबदार हे प्रशासन आहे, हे गेंड्याच्या कातडीचं प्रशासन आहे। यांना कुठल्याही प्रकारची जनतेची कीव नाही। 3 मृत्यू झाले, कोणी घरापर्यंत सुद्धा आलेलं नाही आजपर्यंत। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी विकास दळवी, पांढुर्डी।